म्हटलं हा वाघालाच पिंजरा असतोय बाळा. की मी एकदम मेंटल झालो होतो. भरपूर लोक जेलमध्ये मेंटल होतात. कपडे धुवायला गेली नदीवर आई सोबत, पाणी आणायला गेली आई सोबत. आई इकडे 7 दिवस, त्याच्याकडे 7 दिवस, असं महिनाभर मी काम केलं तिथं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम, जय संविधान. नमस्कार. तर मित्रांनो, आज आपल्या लव्ह स्टोरीचा भाग 7वा आहे. तर कालपर्यंत टायगरचे पप्पा जेलमध्ये, त्यांना कांबळे साहेब भेटले आणि मग पुढं काय झालं तर ते त्यांच्या तोंडूनच ऐका. सांगा आता. तर मित्रांनो, कांबळे आपल्या समाजाचे व्यक्ती होते. आता एवढे दिवस मला माहित नव्हतं, पण अचानक आले ते. जेव्हा माझं पोलीस कस्टडी संपली, जेल कस्टडीमध्ये मी जेव्हा आतमध्ये होतो, ते आले. कारण ते पूर्ण एवढी सबजेल होती ती, ते सबजेल पूर्ण हँडल करायचे अधिकारी होते. आले, मला विचारलं काय नाव बाळा तुझं. मी नाव सांगितलं, पूर्ण माझं नाव. गाव कोणतं. मी म्हटलं मी जुन्नरच आहे, असं ठिकाणी गाव आहे माझं. म्हटलं मी तुला 7-8 दिवस पाहिले, पण आता पोलीस कस्टडीमध्ये असताना आम्हाला बोलतात ना, आम्ही जेलचे हे सर्वंट आहोत. ठीक आहे म्हटलं. मला काहीतरी वेगळं वाटलं. म्हटलं काय बोलतो आता, काय काय म्हटलं हा वाघालाच पिंजरा असतोय बाळा. त्यांच्या भाषेत ते कोकणच होतं, तिथेच राहणारे होते आणि त्यांना क्वार्टर्स होत्या, जेलच्या क्वार्टर्स होत्या. काय डायलॉग मारला ना भारी. वाघालाच पिंजरा असतोय, काळजी करू नको. मी कांबळे, मी बौद्ध समाजाचा आणि मला आपल्या समाजाचा अभिमान आहे. पाहिलं हे भरूनच आलं, माझं डायरेक्ट भरून आलं. आणि म्हटलं आता मला आधार मोठा मिळालाय, कोणतरी आपलंसं मिळालंय. म्हटलं घाबरू नकोस. त्या मुलीची मी स्टेटमेंट पाहिली, तिला पाहिलंय. ती मुलगी बदलणारी नाही, पण थोडक्यात जे घडले ते कायद्याच्या वेगळं घडले. आधार दिलं त्यांनी. एवढा मोठा आधार त्या ठिकाणी भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती माझ्यासाठी. मला वाटलं काळजी करू नको, मी तुझ्यासोबत इथे जेलच्या बाहेर बसून गप्पा मारली, गेटच्या बाहेर, हरकत नाही. मग त्यांनी मला आधार दिला. मला म्हटलं जेवण केलं का. म्हटलं नाही जेवतो, जरा थांब, जेवू नको. म्हटलं आता काही नवीन आहे. मग त्यांनी त्यांची दोन चपात्या, भात आणि भाजी, ते मला म्हटले. आता त्यांना माहिती आहे हा व्हेज खातो ना, मला व्हेज नॉनव्हेज म्हटलं सर्व खातो मी. मग त्यांनी काय केलं, मला तिथे ना पारद करायचे सस्याचं मटण. ससा मग असतो ना, हा. मग आता म्हटलं माझी दिवाळी झाली ते चालू. त्यांनी पारद केलेली. पारद करतात ते गावामध्ये. मुरुड गाव आहे ना, तिथे जंगल खूप ठाकर लोक. जंगल खूप मोठं आहे, खूप मोठं जंगल, म्हणजे खूप मोठं जंगल आहे. मग तिथे ते लोक काय करायचे, ठाकर वगैरे त्यांना पारद करून सशाचं मटण, भेकरीचं मटण. अच्छा, ते पोलिसांना द्यायचे. मला रोज ते व्हेज नॉनव्हेज, बोंबील, सुकट त्यांच्या घरातून ते जास्त जेवण आणायचे. जास्त जेवण आणायचे. 2 चपात्या, भात, बीत, भाजी एक टिफिन मध्ये आणायचे आणि मला द्यायचे. आईला म्हटलं खूप प्रेमळ माणूस आहे. पण माणूस खूप प्रेमळ होता, पण समाजासाठी, एक समाजासाठी असलेलं प्रेम त्या नात्याने दिसत होतं की आपलं कोणतरी भाऊबंद म्हणजे बंधू असं या ठिकाणी अडकलेलं आहे. आता त्यांना माहित होतं मी चोरी केलेली नाही, अंडीलावाडी केलेली नाही केली, प्रेम केलं होतं आणि खरं प्रेम केलं होतं. माझ्या जागी दुसरं कोण असतं तर 2 पट्टे खाऊन ती पोरगी विसरली असतील, तो पोरगाही पळून गेला असता. आईला हे प्रेमही नको, काही नको, इथे एवढा ते खायला लागतं, एवढी जेल भोगावं लागते, पण तसं म्हणत नाही. म्हटलं झाली तेवढी मजा तरी मला आता बरी झाली. आता इथपर्यंत आता नको पुढची मजा. आता ती पोरगी उडत गेली कुठं खड्ड्यात. आणि ती पोरगी बोलली असती, हे काय माझ्या आई वडिलांचं नाव खराब, हे काय सगळं एवढं ठिकाणी झालेलं आहे. खूप मी बघितलेलं आहे. काही लोक काही मुली लगेच पलटी मारतात की माझ्या आई वडिलांचं इगो हार्ट होतोय, त्यांची इज्जत जाते, कशाला पाहिजे एवढं, काही गरज नाही. आई वडील जरा समोर रडले उकले, काय झालं, पोरी बदलतात. हल्लीच्या काळी अशाच पोरी आहेत. तेव्हाच्या काळी मी आई वडिलांचा पण विचार करत नव्हती ना कोणाचा. नाही, माझे आई वडील तसे माझ्या समोर बिहेव करतच नव्हते. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी माझ्या समोर नुसतं राग म्हणजे कसं असतं, ती लोक जुनी लोक होती. त्यांचं एक म्हणणं होतं, आपण लहानची मोठी फुलासारखी वाढवली, फुलासारखी वाढवलं. हिच्या आमच्या आशा आकांक्षा होत्या की हिला पोलीस करायचं, पोलीस भरती करायचं, म्हणजे तिने सगळं धुळीत मिळवलं. पण त्यांच्या मनात तो राग होता की आम्ही एवढं हिला सांगतोय, आम्ही तुझं लग्न करून देतो दुसऱ्या ठिकाणी चांगल्या मुलाशी, पण याच्याशी नको. कारण मी वाईट होतो, त्यांच्या नजरेत वाईट होतो, मी माझ्या नजरेत कधीच वाईट नव्हतो. कारण मी जे होतो
पण मी पुण्याचं काम करायचो, मी पाप करत नव्हतो, मी कधी कुठल्या बाईची छेड काढली नाही, कधी चोरी केली नाही, या सगळ्या गोष्टीपासून मी खूप अलिप्त होतो. म्हणून पण त्यांना वाटायचं की याच्याकडून हिची लाईफ नाही घडणार, एक तर लवकर हा तरी मरेल किंवा यांचा संसार उद्ध्वस्त होईल किंवा 100% लव्ह मॅरेज सक्सेस होत नाही. कारण खूप कठीण असतं ते लव्ह मॅरेज सक्सेस करणं आणि टिकवणं हा कठीण असतं. त्यामुळं ते आई वडील विचार करायचे, अशिक्षित होते त्यामुळे ते बोलायचे आणि राग असायचो म्हणून ती बोलत पण शेवटी बोलणारच ना, आज ना उद्या तर बोलणारच, पण तो राग असतो काही काळ तो, म्हणून मुलीला ते मग घरी घेत नाही, लग्न करून जरी गेली, हे नंतरचा प्रकार आहे. मग ठीक आहे, कांबळेंनी मग दिलं टिफिन रोज. मग आता 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, मला बघायला कोण नाही आला तोपर्यंत. माझे भाऊ आला 1 महिन्याच्या नंतर. त्यांचे भाऊ येत होते, प्रयत्न बाहेरून त्यांचे चालू होते. नाही कसं माहितीये का, त्याला वेळ मिळायचा, ऐका ना, वेळ मिळायचा सकाळी इथून तो 6ला घर सोडायचा. ठीक आहे, 6ला घर सोडायचा, 11 वाजता अलिबाग कोर्ट चालू असायचं, 2-3 तास अलिबागला जायला. पैसे नाही, त्याला गाडी भाड्याला पैसे नाही, त्याला खायला पैसे नाही, उपाशी असायचा. कारण परिस्थिती खूप गंभीर होती आपली, नाजूक झालेली त्यावेळेला. म्हणजे आमचे खरं सांगू का, त्यावेळेला खायचे सुद्धा वांदे होते, खाण्यासाठी सुद्धा तो रिक्षावर जायचा. मग दुसऱ्या दिवशी कोर्टात जायचं, 8-8 दिवसांनी तारीख पडायची मला. मग त्याला मला जेव्हा माझं कोर्ट कामकाज, ये टायगर इकडे चल, तिकडून ये जा, इकडे काय जा, ये तिकडून ये जा. तो रिक्षा चालवायचा, रिक्षा चालवून आपण पोट पाणी उदरनिर्वाह, घरात आई वडील अलिबागला जाणार, तिथून पुन्हा मुरुडला येणार, मग घरी रिटर्न कधी जाणार, रात्रीच्या गाड्या नसायच्या, असं ठराविक गाडी होती तिथे, 2-4 तासांनी एक गाडी, रात्रीची तर गाडीच नव्हती मुरुडवरून. मग अशा याच्यात काय करायचा तो त्याचं कामकाज करायचा, कोर्टाची कामं ते करत होते. आणि ते गेलेले मला सांगतात, ते पण आले ना, ते 2-3 दिवस झाले पावसामुळे ते येत नाही, पण त्यांच्या तोंडून पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यांनी काय काय केलेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो. पण माझं कामकाज चालू झालं, मला 1-1.5 महिना बघायला सुद्धा कोण आलं नाही. तेव्हाच्या काळी त्यांना पैसे तर नव्हतूच, पण नातेवाईक सुद्धा कोण बघायला नाही. नातेवाईक पण होते, पण ते पण कोण एवढे बघायला नाही. एवढं लांब कोण येते, आणि कोण कोणासाठी नसतं ह्या जगात ना, कोणी कोणासाठी. आई वडील असतात, भाऊ असतो, एक भाऊ असतो, तो प्रेमळ असतो भावासारखा. आणि एवढ्या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या आई, म्हणजे मला त्यांचं कौतुक वाटतंय की त्यांच्या घरातल्यांचं सर्वांचं, त्यांच्या आई वडील भाऊ यांचा, की त्यांनी सुद्धा यांना असं सांगितलं पाहिजे होतं, की सांगितलं असतं की सोडून दे तिचा नाद, आता बस झालं, आपण पूर्ण असं पण बरबाद झालेलो आहोत आणि अजून किती होणार. ती मुलगीचे घरचे असे आहेत, ते तर तुझं लग्न करून देणार नाही, शक्यच नाही, पण ते कशाला फुकटणार. पण त्यांनी पण बिचाऱ्यांनी कधी असं त्यांना या शब्द असा कधी वापरलाच नाही. हे शब्द तर वापरणारच नाही, कारण ते बौद्ध धर्मी आहेत. त्यांना आधार द्यायचे की होईल तुझं सगळं व्यवस्थित, तू हिंमत हारू नको. आणि कसं आहे, हिंमत हारू नको, तुझी साथ सोडू नको तिची. ती मुलगी आम्ही बघितलेली आहे, तिच्याशी आम्ही बोललेलो आहे, कारण मी येऊन गेलेली 1-2दा घरी. ती पलटणारी मुलगी नाहीये. तुझं भले तू काही किती तुझ्यावरती वेळ प्रसंग वाईट आला तरी साथ सोडू नको. म्हणजे ही आधार होता माझ्या घरच्यांचा. मग झालं जेलचं तेवढं त्यांनी मला आधार दिला. जेलमध्ये दिवस जायला लागले, 15 दिवस गेले, महिना गेला, आणि नंतर पण मला बाहेर काढायचे नाही. जीव गुदमारला ना, एवढ्याशा रूम मध्ये 8x6च्या, तिथंच बकेट, तिथंच हे सगळं ते, आणि मला बाहेर तर फिरू द्या जरा. जेल आहे की मी का आतंकवादी आहे का अतिरेकी आहे. म्हणून जेलचं प्रेसिडेंट आले, ते आलेलं. मी त्यांना रिक्वेस्ट केलं, नमस्कार सर, तसं बघायला यायचे ना, काय करतोय काय नाही, सगळे विजिट असायची. मी एकटाच म्हटलं सर एक रिक्वेस्ट आहे. म्हणजे बोला. म्हटलं सर, मी ह्या एवढ्याशा रूममध्ये, ही टॉयलेटची बाळली इथेच जेवण, इथेच झोपणार. म्हटलं मला थोडंसं काय, माझा जीव आहे की नाही, मराठी मच्छर त्याच्यात, लाईटच नाही तिथे, काहीच नाही. पण मला बाहेर तर थोडंसं घ्या म्हटलं. बाहेर जेलच्या जो पटांगण आहे, जो पुढचा पॅसेज पाहिला असेल तुम्ही, कॅमेरा नको आलो इकडं. ठीक आहे म्हटलं. त्याला दया आली विचारायला, कारण तोही माणूस आहे, मी माणूसच आहे. आता माझ्याकडून गुन्हा घडलाय, कोर्ट पाहिल, मला काय करायचं नाही. मग त्यांनी काय केलं, त्यांना हे केलं, स्टाफला सगळं बोलवलं,
म्हटलं त्याला बाहेर काढायचा 2 तासभर तरी त्याला इथे फिरायला द्यायचं जरा जेलच्या पटांगणात. माणूस किती वेळ बंदिस्त राहील एवढं डोच्या रूममध्ये. तो तिथं डोकं फोडून घेईल कोण का फास घेतली तिथं कातकरनी काल पण सांगितलं मी तुम्हाला. मानसिकता एक तर आधीच खराब, आधीच पुढचं आणि काय. त्याच्यामध्ये ते जेलमध्ये बसून बसून आहे ना गाणी बोलत राहायचे एक दिवस जोर जोरात जोर जोरात त्यांना ऐका 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 सगळे दिवस एक दिवस आठवायचे. ना असा बसलो होतो असा शांत, सगळे क्षण आठवायचो. दुःखद क्षण, रोमांचकारी क्षण, सानिध्यात घालवलेलं जीवन सगळं असं डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं. आणि जवळ 1 तासभर तो सगळं असं आठवत मग असा मुंडका भरला, असं आतून भरलं. म्हटलं आता रडणार तर कोण बघायला, तिथं कोण रडणार का तो हसणारा, एकटाच मी मैं और मेरी तन्हाई बस. मग गाणी बोलायला लागलो मी. थोडंसं मानसिक संतुलन माझं मेंटल इफेक्ट होण्याचे चान्सेस होते 100% माझं संतुलन पूर्ण. अगदी तर सगळंच गेलं. म्हटलं आता संपूर्ण हारलो आलं. म्हटलं आता काय आता तिला पण तिचे घरचे जबरदस्ती लग्न करून देणार. पण मी विचार केलेला की लग्न जरी केलं ना तरी हिला घेऊन जाईल. तिचं लग्न जरी झालं ना जबरदस्ती तरी मी घेऊन जाईल. असे एक विचार यायचे हो मनामध्ये. खरंय म्हणजे खरं काय असतं ना. मग तिथे एक दिवस बसून मी गाणी म्हणायला सुरुवात केली. गाणी किती म्हणावी, मला खूप जुन्या गाण्यांची आवड आहे आणि मला जुनी शौकीन आहे मी त्याचा. मग जी गाणी बोललो ना ते सगळे, पण कोण विचारायला आलं ना त्यातलं पोलीसवाले मला की तू गाणी का बोलतोय, काय नाही. कारण मला काहीच करू, सगळी जुनी सॅड सॉंग्स बोलायला हवं, पूर्ण बोलायला हवं. 4 तास ते 2-4 तास मी ती गाणीच बोलत होतो. पण मग हे का तर माझं मानसिक संतुलन खराब होत चाललेलं. म्हणजे मी एक तर मेंटल झालो असतो. भरपूर लोक जेलमध्ये मेंटल होतात, वेड्यासारखं करतात. मग मी ते बोलल्यानंतर एक जण आला, मला म्हटलं भाई तुम्हाला छान होता. ठीक आहे छान. मग तो मी गप्पा गोष्टी मारत राहिला. मला बोलला की तुम्ही आजी मला हवं जवळ करायचे ते तिथे जेलमध्ये पण होतो ना ते स्टाफ, माझा लय आदर करायचे कारण त्यांना वस्तुस्थिती कळाली होती संपूर्ण. मला बोलले छान. मग मला घाबरू नका तुम्ही. ती मुलगीच्या आम्ही स्वतः तोंडावरून स्टेटमेंट ऐकलेली, तिथे स्टेटमेंट लिहिताना मी तिच्याशी शिवाय काही जगू शकत नाही. आणि तुमच्या 100% तो बोलतो मी माझ्या यांना मानतो, स्वामींना, यांना त्यांना, ती तुमच्याकडेच येणार. आता एवढा मोठा आधार भेटला मग मी थोडासा मला समाधान वाटायचा, एक फीट वाटायचं. दुसऱ्यांच्या तोंडून हा मग तू सांगायचे मला, मी ते ऐकायचं. ठीक आहे हरकत नाही. आता आलेले दिवस आहेत ना ते तुम्ही काळा होईल तुमचा, आज ना उद्या होईल. म्हटलं मलाही माहित होतं आज ना उद्या होईल, त्याला वेळ जाईल, त्यात पैसा लागेल, सगळ्या गोष्टी लागतील आणि कोर्टाची कामं लगेच होत नाही. मग ते झाल्यानंतर मी ते दिवस काढत गेलो. एक दिवस गाणी बोलून पूर्ण ते काढलेच. असं एक दिवस मग मला बाहेर काढायला लागले. ते बाहेर काढून ना मग 2 तास फिरायचो, जरा तिथे राऊंड मारायचो, जेवण, मग ती गप्पा गोष्टी बोलायचो. माझे असे दिवसांमागून दिवस यांचे तिकडच चालले. मग मी थोडासा ट्रॅक चेंज केला. मी म्हटलं मला पेपर पण, एक पोलीसवाल्याला म्हटलं मला पेपर आणून देत ना, वर्तमानपत्र. म्हटलं देतो. त्यांना कोडं सोडवायचं लय ना, पण पेन नाही द्यायची जेलमध्ये, पेन देत नाही. पण ते लय खूप नाता आणि पूर्ण कोडं सोडवणार बरं का. पहिल्यापासून मुंबई चौफेर पूर्ण ते चौकोन, एकूण एक शब्द ते त्याच्यामध्ये कसं असतं ते जनरल नॉलेज. तर त्यांचं असं इकडे चालू होतं. ठीक आहे, यांचे असे दिवस इकडे चाललेले. आता इकडे माझं काय चाललेलं ते मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, तर झालं 1 महिना निघून गेला. डायरेक्ट 1 महिन्याची पुढचं सांगते कारण असं चालूच होतं. पहिले तर 2-4 दिवस मी अशीच एकदम गप्पच होती. त्याच्यानंतर मग 1 महिना निघून गेला. नंतर म्हटलं आता काय करू, यांच्याशी कॉन्टॅक्ट कसं करू. 2रा महिना निघून गेला तरीही कॉन्टॅक्ट कसा करू, कोणाशी करू. शेजारी एक मुलगी आहे, मैत्रीण आहे, लहानपणापासूनच आहे ती, पण तिच्याशी कॉन्टॅक्ट केला. तिला म्हणजे कुठेही जाताना आईसोबतच, कपडे धुवायला गेली नदीवर आईसोबत, पाणी आणायला गेली आईसोबत. आई एकटी कुठं सोडत नव्हती. माणगाव हे तालुक्यांना जाणं तर दूर असते, तर माहितीच नाही, तिथं तर जाणंच नव्हतं, कुठं सोडायचीच नाही. वडील गेले तर आई सोबत राहायची, आई गेली तर वडील सोबत राहायचे, असं चालू होतं तिथं.
आता करू तरी काय, यांच्याशी कसं करू कॉन्टॅक्ट? तिथं दुकान टाकलेलं गावामध्ये आमचं, घरामध्ये तिथं किराणा मालाचं दुकान टाकलेलं, मोठं दुकान टाकलेलं आणि बरंच दुकान चालायचं. रोजचं त्या काळी 5,000 गल्ला होता त्या दुकानाचा, म्हणजे एवढं मोठं दुकान होतं. सगळं सगळं फार त्यामध्ये ठेवलेलं, तांदूळ गव्हापासून सगळं राशन सगळं. तर ते त्या दुकानात बसून राहायची. मग त्यांना कोण गिरायक आलं की माल देणं, टेप रेकॉर्ड होतं त्याचे टाकून गाणं ऐकत राहायची. गाणी ऐकत ऐकत गाणी लिहित सुद्धा बसायची. ती पूर्ण पाठांतर झालेली गाणी लिहत राहायची. असं चालेल. लिहायला लागली तरी आई बघायला यायची काय लिहिते म्हणून, चिठ्ठी लिहिते का पत्र लिहिते का काय करते असं. आणि चाललेलं तर ते एक चाललेलं. ते गाणी लिहून आजही ती डायरी माझ्याकडे आहे, दाखवेल तुम्हाला. तर ते गाणी सगळी लिहून घ्यायची अशी, आणि असं करत करत चाललेलं. पण विरह, प्रेमातला विरह म्हणतात ना, तो खरंच खूप भयंकर असतो. जातच नव्हते, आठवणीवर आठवणी. एवढे दिवस जसे जात होते ना, तसं एकदम म्हणजे ना खूपच आठवण यायची. आता करू काय. बाजूवाली त्या मैत्रिणीला सांगितलं सगळं की असं असं आहे, मला खूप मदत कर. तिने अशी मदत केली ना, तिने ती सगळं बोललेलं माझ्या आईला जाऊन सांगितलं. झाले वांदे, आता काय. आई आली लगेच. तू तिला काय बोललीस अशी? तू तिला असं विचारलं? तू तिला हे सांगितलं मला मदत कर? अगं नाही म्हटलं, मी बघत होती, जी मस्करी केली मी मुद्दाम म्हणून, असं तसं कसं करून त्या आईला गुंडवलं मी. माई बोलले असं आहे काय? हो म्हटलं, आता मी कशाला काय करू. आणि मी आईसमोर ना यांची बुराई करायला लागली. मग आता म्हटलं असं करून काहीच फायदा नाही. आपण जर असं दाखवलं तर ही मला हे करणार नाही. मी अशी एकदम बिनधास्तपणे राहायची शिकली. मग आता म्हटलं एकदम आपल्याला फ्री आपण दाखवायचं की मला या माणसाची काहीच काळजी नाही, फिकर नाही, काही नाही, अजिबात नाही. आणि मग अशी एकदम फ्री मध्ये मी राहायला लागली. यांच्याबद्दल मी वाईट बोलायची. नेल्याने मला फूस लावून पळून नेली, असं केलं, मी त्याच्यावर जाणारच नव्हती. आई तुला काय सांगू तिने असं. मग यांच्याबद्दल मुद्दाम आईसमोर जास्त मी बोलायला शिकली. जरा जास्त बोलायला लागली आणि यांच्याबद्दल खूप वाईट साईड आईला सांगायला लागली. मग आईचं मन जिंकायचं कसं आता, मग ते चालू केलं. मग आईने मला काय करावं आता सांगावं नाही, पण सांगते. आज माझी आई पण ते व्हिडिओ बघते. बोलायची बंद होत बरोबर. आई मला बोलले पण सगळं काही सांगू नको व्हिडिओ मध्ये. पण आता तुमच्यापासून काय लपवायचं मित्र. तिने मला भक्ताकडे घेऊन गेली. ती मला एका भक्ताकडे घेऊन गेली. ती बोलली यांनी तुझ्यावरती करणीच केली असेल म्हणून तू असं झालीस. म्हटलं हा असं तसं केलं. आणि मग गेली. ते एका गोरेगावला पण बघत आहे की चाला. आई वडील दोघं पण गेलो तिकडे. तो कोंबडा होते त्यांच्या दरवाज्यात बांधलेले, काय ते भक्ताच्या घरात बिव सगळे होती. मी माझा तर पहिल्यापासून या गोष्टीवर विश्वास नाहीये. तर गेलो. त्या भक्तानी काय 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 केलं त्याला. आता जर सत्य परिस्थिती सगळी सांगितल्यावर तो पुढे काय बोलणार? सगळं अगोदर आपण सांगून मोकळं व्हायचं. हा, हे छाछूवाले आता कोणाचा विश्वास आहे त्यांनी कोणी राग मानू नये. माझा विश्वास नाही म्हणून मी बोलते. तर ते अगोदर सांगितलं ह्याला आईला अशा मुलांनी पळून नेलंय, ते सगळं सांगून मोकळे झालं. मग तो त्यांनी मग ते लागला हा करायला. काय जरा उशीर, इकडं अंगारा फुकतोय तिकडं अंगारा फुकतोय. झालं. अगरबत्त्या लावल्या, अका घरात दूर करून ठेवलं. मला टिक्का बिक्का लावलाय, काय त्या अगरबत्तीच ते पडते ना राखती. आणि मग सांगितलं हिला चहामध्ये त्यांनी औषध दिलंय, तिकडं नेलेलं ना, ते यांनी चहामध्ये टाकून दिली. आई मला एकदा चहा दिलेली, कशी तरी लागत होती. मी पण आईला म्हणते कशी तरीच लागत होती ती चहा. म्हणलं हा असं तसं. आईचा अजून विश्वास, आत्मविश्वास अजून मी चांगलं जिंकले ना. मग त्यानंतर एकदम फ्री मध्ये राहायला लागली सर्वांसोबत. एकदम म्हणजे असं म्हणजे कसं माहीत झालं घरात कसं वातावरण असतं तसं माझं वातावरण होतं 2 महिने. नंतर म्हणलं नाही आता असं राहून फायदा नाही. झालं आता करू काय. मैत्री कोणाची, फोन तरी कशी करायला जाऊ, कुठंच जायला चान्स नाही. न सांगते का आई कुठंच नाही. मग गावाला कालवा होता आमच्या. कालव्याचं पाणी असतं बघा शेतीला उन्हाळ्यात आमच्या ना. भात शेती प्रामुख्याने तिकडे कोकणात पिकली जाते. शेतीला कालव्याचं पाणी यायचं. मग त्या कालव्यावर कपडे धुवायला जायला लागले. कालवा जवळ असायचा. आई म्हणते कालव्याच्या इकडे कुठे फोन नाही, काय नाही, सगळी शेती डोंगर, तिकडे कुठेही जाणारे फोन करायला. मग आई पाठवायला लागली. पहिले थोडी यायची सोबत, नंतर एकटीलाच पाठवायला लागली. मग एक दिवस मी त्या कालव्यावर कपडे धुत होती. तर एक पोरगी समोर न होती, ती त्या गावातलीच होती. आणि मी तिला खूप वर्षापासून बघायची पण कधी बोलली नव्हती. त्या बिचारी ती अपंग होती. तिला एक हात आहे ना, उजवा हात तिचा हा एवढाच होता. रंजना बोलायचे तिला.
एवढाच तिचा हात होता बिचारीचा, म्हणजे तो पोलिओ नसेल, तो जन्मतच तिचा हात तेवढाच होता, एवढंच होता. आणि तो त्या हाताला पोलिओ झालेला, एकदम बारीक असा हात होता. एक हात व्यवस्थित होता, ती एका हाताने डाव्या हाताने सगळी कामं करायची, कपडे धुणं, जेवण बिवण सगळं पार. असे कपडे चकाचक धुवायची ना, ती धुवत होती समोर आणि मी इकडे होती. आणि सगळ्या पोरी गेल्या कपडे धुवून. आता आम्ही राहिलो दोघीच राहिलो. मग तिला पण एकदम मला विचारायचं होतं. पहिले लागली बोलायला, नंतर मग मला विचारायला लागली की असं तुझ्याबद्दल असं असं झालेलं काय गं, असं तसं सगळं विचारलं. मी बोलले हां. म्हणजे असं 1-2 दिवस आम्ही धुवायला जायचो, तर ती पण माझ्या टायमावरच यायची, मी तिच्या टायमावर जायचं. 2-3 वेळा गेल्याच्या नंतर मग असा विषय वाढत गेला ना, मग ती मला विचारायला लागली की असं असं झालेलं तुझ्याबद्दल. म्हटलं हो झालेलं. तर मग काय झालं का आता असं तसं. तर म्हटलं मी ती अशी बोलायला लागली. मग म्हटलं तू करशील का गं मला मदत. तर ती बोलली करेल ना मी. असं माझ्या 2-3 मैत्रिणीला मदत केली, ती अशी मला बोलली. म्हटलं खरंच. तर म्हणते हो. पण म्हटलं तू आईला नाही ना माझ्या जाऊन सांगणार काय. म्हणते नाही काकूला काय नाही सांगणार मी. म्हटलं बघा खरंच ना. पहिले तिला जास्त नाही सांगितलं. म्हटलं हिच्यावर पण आपण एक फॉर्म्युला आजमावूया आहे ना. तर म्हणून जास्त काही सांगितलं ना डीपली. बघितलं दुसऱ्या ती दुकानात पण यायची आमच्या सामान न्यायला. तिने काही मला घरी सांगितलं नाही. पहिल्या दिवशी बघितलं नाही. दुसऱ्या दिवशी परत कपडे धुवायला गेलो. ती पण 11ला जायची, मी पण 11ला जायची. परत गेली. मग परत तिला स्टोरी माझी सगळं सांगितलं असं झालेलं. आणि आम्हाला म्हटलं मला नाही करमत त्यांच्याशिवाय, असं तिचं खूप सगळं सांगितलं. मग ती बोलली ठीक आहे मी तुला करेल मदत. मग ती जेव्हा बोलली मला फक्त एक फोन करायचा आहे. बघ तू काही कर, मला ना माणगावपर्यंत नाही. गावात जर गेलो, गावात एक फोन होता, दुकान होतं गावात मोठं किराणा मालाचं, आमच्यापेक्षा मोठं होतं ते. तिथं होतं फोन, पण तिथं जाणार तर गावातली कोण ना कोणत्या दुकानात येणार आणि मला बघणार. म्हणून मी म्हटलं नाही मला माणगावपर्यंत तू कशी पण नाही तिथपर्यंत. पण तिला अशी बोलायला लागली. ती बोलली चालेल. मग ती बोलली बघ आता डायरेक्ट आपण जर हे करणार तर तुझ्या आईला संशय येणार, म्हणून आपण थोडी मैत्री वाढवूया आपली. तू माझ्या घरी येत जा, मी तुझ्या घरी येत जाईल, असं बोलणं चालणं आमचं चालू झालं. मग तिच्यासोबत असं गावात पिक्चर बघायला, गावात म्हणजे टी व्ही नव्हती, तर तिथं पिक्चर बघायला एक घर होतं, तिथं पिक्चर वगैरे बघायला जायची. असं म्हणजे मनाचं परिवर्तन करण्यासाठी चाललेलं. तर असे माझे दिवसामागून दिवस चाललेले. यांच्याशी कॉन्टॅक्ट करण्याची वेळ काय अजून तेव्हा आलेली नव्हती अजून. म्हणजे तोपर्यंत आईवडील सोडत नव्हते. तर तिला पण माझ्या आईने सांगितलं की बघ रंजा, हिला तुझ्या सोबत ठेवते. माझ्या नकळत सांगितलं हिला तुझ्या सोबत ठेव, पण ती तुला काही सांगल तर मला सगळं येऊन सांगायचं. आई बोलली, ती बोलली हो काकू सगळं सांगेल मी तुम्हाला, नका काळजी करू अजिबात, मी काय तिला हे करणार नाही. आणि मलाही माहिती आहे असं असं झालेलं आहे, त्यामुळे मी तिच्यावरती विश्वास ठेवणार नाही. असं तिने बिचारी खोटं बोलली माझ्यावरती. असं झालं. तर 1 महिना उलटला. आता मला कपडे नाही, मला साबण नाही. ते लोकांनी दिलं होतं मला, पण एक ड्रेस दिला होता. आईला माझ्यासाठी कोणच नाही. आता मी करू तरी काय. मग कधी 1 महिन्याने माझ्या भावाला वाटलं आज याला भेटूया. तो आला होता अलिबाग कोर्टामध्ये, कोर्टाच्या कामासाठी, माझ्या कामात. त्यांनी काय केलं, 1 महिन्यानंतर आला, मला कपडे वगैरे घेऊन, साबण, कोलगेट, ब्रश सगळं घेऊन आला मुरुडला. तो आला तर त्याला झाली रात्र. अलिबागहून गाड्या नव्हत्या त्यावेळेला, खूप गाड्यांचा प्रॉब्लेम होता त्यावेळेला. तो आला आणि मी झोपलो होतो असा रात्रीचे 8-8:30 असा. संध्याकाळचं जेवण 7ला जेवण द्यायचे, जेलचं जेवण. आणि असा खिडकीकडे दरवाजाकडे बघत होता असा. मला ना असं भास झाला, भास. सावली अशी गेली ना, तर मी असं पाहिलं, माझ्या भावासारखी सावली दिसली मला, भावाच्या सावलीसारखी त्याच्यात चित्र दिसलं. तर तो गेला तिकडे. मला रात्रभर झोप नाही. हा प्रकार असा झाला की भावाकडे राहण्यासाठी आणि खाण्यासाठी पैसे नव्हते. तो तिथे मला बघायला आला ना जेलमध्ये, तर तिथे लोक खूप चांगल्या स्वभावाचे होते. ती स्टाफ जो होता ना, त्याला म्हटले तू जाणार कुठे आता. कुठे जाऊ साहेब. म्हटलं मला माझ्याकडे पैसेच नाही, मला खायला पैसे नाही, काय नाही. जेवढे होते ते गाडी उतरला गेली आणि मोजके पैसे ते जाताना मला लागतील. आणि त्यांनाही वाईट वाटलं यायला. म्हटलं थांब. मग त्यांनी त्याला जेवण दिलं, तिथे 2 घास दिले आणि म्हटलं आजची रात्र आता तिथे लॉज वगैरे असतील, रूम असतील, राहण्यासाठी व्यवस्था असेल. पण मग त्यांनी काय केलं की म्हटलं साहेब मी इथे थोडं झोप, तुम्हाला चालू. जेलच्या आतल्या आतमध्ये तो वरांड्याच्या बाहेर त्याला त्यांनी सतरंजी हे समजलं मला दुसऱ्या दिवशी. तो सकाळी जो उठून आला, मला भेटायचं आला नव्हतं. जेल होती पण थोडं आता माझ्याशी बोलून सगळं हे करून त्यांनी ना
थोडंसं प्रेम वाढलं होतं माझ्यावरती, हम्म. प्रेम वाढलं होतं, विश्वास वाढला होता तिथलच्या लोकांचा. आणि ते माझ्याशी बोलायचे. त्यांनी त्यांना सकाळी मी बोललो, तू कुठं होता रात्री, मला तुझं भासाल. अरे बोलतो मीच होतो बाबा, मीच या जेलमध्ये रात्री तर झोपलो होतो, मलाही झोप नाही. मी म्हटलं मलाही झोप नाही. सकाळी मग मला डोळ्यात पाणी आलं भावाला. तर मला बोला घाबरू नको, तुझं काम चालू आहे, मला इथे यायला खूप लांबी म्हणून येत नाही. आणि सामान आणले ते घे तुला आणि तू राहा व्यवस्थित. मी आता जातो मुंबईला, कारण रात्र झाली. मग आदल्या दिवशी त्याला स्टेशन, अलिबाग स्टेशनला, त्याला काही गाड्या नव्हत्या. त्यांनी मुरुडला आला, इकडे मुरुडला आला. आणि मुरुडला मग त्यांनी मलाही माझी वेळ घेतली. मला बोला घाबरू नको, काम होईल तुझं. असं माझे 1 महिना 1.5 महिना दिवस निघत जसं ते कांबळे हे ते बोलून चालले. मग आता हिची परिस्थिती तिने सांगितली. पण तिने मैत्री केली. माझी तिथपर्यंत गेली, म्हणजे ती 3.5 महिन्यापर्यंत मी तिथपर्यंत पोहोचलेली. आणि यांचं इकडे हे असं झालं 1.5 महिन्यामध्ये. आता समजत ना तिथे असं माझं असं जीवनक्रम चालूच झाला तसा. आणि मग नंतर मग तुझं सुटले किती महिने? मी 4 महिन्यांनी सुटलो. मला वाटतं 4 महिने. मग तुम्हाला सोडवायला नाही, ऐका ना, मग ते कसं मग मला कसं कळायचं माहितीये का, मला एक कोर्ट कारकून होता, कोर्ट कारकून अतिशय हुशार, एकदम जंगलमॅन. तो मला 15 दिवसांनी 8 दिवसांनी यायचा, काय झालं कोर्टाची सगळं सांगायला. मुरुडचा जो कोर्ट कारकून असतो ना आपला, सेशनचे कोर्ट कारकून वेगळे असतात, लोअर कोर्टचे कोर्ट कारकून, ज्युडिशियलचे वेगळे असतात, हायकोर्टाचे वेगळे असतात. तो कोर्ट कारकून यायचा माझ्याकडे आणि मला म्हणायचं पिटिशन मारलंय तुझं, पिटिशनला अग्रीमेंट चाललंय, असे तसे हे ते तुम्हाला डिटेल द्यायचा. तू कोर्टातून आला ना अलिबागून, आयला म्हटलं आता हेही समजायला लागलंय. मग त्यांनी मला म्हटलं तुला आज ना उद्या जामीन होईल. मग जामीन झालेलं मला कळालं नाही. जामीन दिले कोर्टाने, जामीन कोर्टाने जामीन पुकारलं, पण तो जामीनदार कुठला पाहिजे होता? 7-12 वालाच. सोलमसी, ऍडव्होकेट, डॉक्टर्स असे मोठे जामीन 20-20 हजाराचे 2 जामीन त्या काळी. आणि प्रॉपर्टी वाला 2 मध्ये 1 मध्ये बरोबर प्रॉपर्टी वाला पाहिजे होता. आणणार कुठून यांच्या काळात एवढी कॅश तर नव्हती भरू शकत. कॅश नव्हता, कॅश बिल नव्हतीच ना. नाही, शुअरिटी पाहिजे होती, शुअरिटी पाहिजे, जामीनदारच पाहिजे होते. त्यांच्या भावाने तिकडे गावचे 7-12 वाले प्रॉपर्टी वाले जे जमीन त्यांच्या मालकीची आहे ते बाबाच ना, ते बाबाच आले ना. आपलं माणिक डोचे पोपट बाबा पण होते. 2 जामीन होते. एक पोपट बाबा आणि जो पंढरी अप्पा आंबेगावांचा रूम मध्ये राहत होतो ना आंबेगाव. ते बाबांना ज्यांना पकडलं बोलले ना, त्यांना पण हे झालं, त्या बाबांच्या घरी त्यांचा भाऊ असे ते 2. म्हणजे त्यांनी एवढी अरेंजमेंट यांच्या भावाने किती गेला गावाला, त्यांना मुंबईला आणलं. माझ्या वडिलांचे संबंध, वडिलांना मानायचे माझ्या खूप. माझे वडील पण खूपच ना, ते परिश्रमच झालं ना, एवढी मेहनत. त्यांना इथून आणले त्यांनी तिथे जाऊन ते जामीन अलिबाग स्टेशनला दिले. त्यांना परत सोडलं गावाला जाऊन. मग त्यांनी मेमो घेतला. मेमो घेऊन मग तुम्हाला सोडायला इकडे आले. त्याला मला वाटतं 4 महिन्याचा कालावधी गेला असेल. तुम्हाला सोडवायला आले तेव्हा कसं तुमचं झालं, म्हणजे काय हालत तुमची, रिॲक्शन कशी होती? रिॲक्शन एकच होती डोक्यात, रघु बनू सांगतो, घुस जा बेबी वापस, भीड जा. मी गाणं कोणतं हिरो पिक्चरचं, कुठलं हिरो पिक्चरचं सांगतो रघु बनू, माहिती का? मला नाही माहिती, पण ते सांगा ना मला. ज्या दिवशी माझा जामीन पास झाला, ज्या दिवशी माझा मेमो आला, मला भाळ फाटल्यासारखं वाटला. कोणी सांगितलं ते? आला ना मेमो घेऊन भाऊ, संतोष आला. अच्छा, जेव्हा आले तिथं मेमो टाकला त्यांनी. मग ते मेमो टाकलं, सगळं बघितलं. सगळे ते साहेब होते का तिथं तेव्हा? ते सगळे साहेब होता, मला सांगितलं त्यांनी बोला बाबा व्यवस्थित राहा, चांगले प्रेम. आता नंतर त्यांना माहिती सुटलं, आता काय पहिल्यांदा असेच करतात, नंतर मग त्यांना त्यांचं कामकाज केलं. मग त्यांनी ते साहेब पोलीस स्टाफ गळ्यात पडतोय माझ्या, फोन जेलचे सगळे ओळखीचे. मारलं तेव्हा नाही का म्हणावं पडतात. दुसरं पण होतं ना अनादर, सगळे झावरे म्हणून एक होता, झावरे एवढा बेकार होता. तो गावठी पोलीस होता, पूर्ण गावंडळ. आणि जेव्हा मला आता ते हे पाठी गेलोय आपण, आता हिने काढलं म्हणून नाव सांगतो, जेव्हा भावाला त्याने आणलं ना, तो नुसता उड्यात मारत होता, पळतच होता इकडं तिकडं.
घ्या याला. अरे बाबा काय हो, जरा शांत राहा. त्यांनी कधी आरोपीच बघितलंच बघितलं नव्हतं त्यांनी. टायर बियर आणलाय, टायर बियर पाका धुळेने माकलेला टायर, आणि काय तिच्या आईला आम्हाला टायर मध्ये घालतोय. अरे बोललो ग बाबा काय त्रास करतो गरीबाला तू. टायर बियर दिसतो असं उडत मारत होता. अरे बाबा अरे काय टायर बांधलाय काय सांगायचं. जाऊ रे म्हणून होता, गावठी होता तो, पण त्याला काय त्याला मला असं वाटतं मित्रांनो, अहो बे आयुष्यात ना एक पण आरोपी भेटला नसेल तो आहेच बीज बकरा भेटलो, बळीचा बकरा. ते जाऊ द्या. बापरे. मग आणि ते भाषा कशी बोलायची ते सांगा ते ना. जाऊ द्या आता. ते कोकणच भाषा कोणाला नको बोलायला काय. पण मी एवढं हसायला आलं ना, मला मार खाऊन सुद्धा हसायला आलं होतं त्याचं. अरे हे काय तुझी ऍक्टिव्हिटीज बोलू, उड्या मारतोय, काय करतोय, हे करतोय ते करतोय. म्हणजे हे होतं थोडासा सायकोच होतं मला वाटतं. पोट दुखायला लागलं बाबा. किती वेळ झाला? टायगर बस. मग मला जामीन झाला मित्रांनो. बेल झाली मला, मी सुटलो. त्याच दिवशी सुटले मग. मग इष्टीने परत मुंबई. आणि मग घरी आल्यावर घरी आलो, म्हटलं आता झोपू दे. घरचं आई वडील रडायला लागले, सगळे रडायला लागले. आईचा माझा स्वभाव असे आले का माझ्या पाठीनं असा हात फिरवते, बस जवळ घेते, असा म्हणून कालायला हात फिरवते. नेहमी लहानपणापासून माझ्या आईची सवय. मग बसलो, बरंच काही झाले. मग त्यांनी बोलले घाबरू नको, काय काळजी करू नको. आई घरच्यांचं मला त्यांना माहिती, हा मरल, हा शॉक घेऊन मरल, या नशापाणी करून मारणार, एकट्याच्या हातून काहीतरी घडणार. मग तुला ती भेटणार, तू तिच्यासाठी, ती तुझ्यासाठी, काही काळजी करू नकोस, तुमचं चांगलं होईल. माझ्या आईचा आशीर्वाद मला असायचा. ठीक आहे, काय करायचं. मग आता इथून पुढं राहिलो, दाढी केस वगैरे ते थोडंफार होतच सगळं. केस नाही आपल्याला जेलमध्ये तुमची इथं कापली होती ते, पण ते अहो तुम्ही काय कर बस. तुमचं ते टाकलं कधी केलं तुम्ही इकडे आल्यावर पूर्ण. मी ते नंतर ते सांगतो ना नंतर तुला. मग इकडे आलो, एक एक दिवस दिसतोय निघून जात होता. पण तिचं काही संपर्क नाही ना काय, आणि करण्याचा प्रयत्न मी केला नाही. म्हटलं बघूया. मी हिला सांगितलेलं नाही, मग झालं ते. ठीक आहे, आता हे सुटून आले मित्रांनो इकडे. ठीक आहे, आता मग इकडे माझी जी मैत्रीण होती, त्या मैत्रिणीची तर माझं चाललेलंच होतं कॉन्टॅक्ट. तिला फक्त मला एवढंच कन्व्हिन्स करायचं होतं की तू मला माणगाव पर्यंत घेऊन चल, मग मी यांच्याशी कॉलवर बोलते. मला असं वाटायचं की ह्यांना काही माहितीच नाही मी कुठं आहे ती. मला काय हे प्रकारच माहित आहे, यांना जेलमध्ये एवढे दिवस ठेवलंय आणि यांना नंतर बेल झाली आणि जामीन झाला, हे काहीही माहिती नव्हतं तेव्हा. आणि मग माझं इकडे हे असं चाललेलं. 3 महिने 4 महिने झाले आता. यांची इकडं अशी 4 महिने सुटका झाली. त्याच्यानंतर माझी इकडे तोपर्यंत मी सर्वांची मनं जिंकायची कामं करत होती. मग मला सगळं फ्री वातावरण झालं माझं इकडे. ठीक आहे, फ्री वातावरण झालं, मला फिरायला. मग आईसोबत पण घेऊन जायला लागली गोरेगावला, माणगावला. वडील बोलायला लागले. हा, सगळे घरातले बोलायला लागले. माझा भाऊ होता, तो भाऊ मला सायकलीवरती गोरेगावला घेऊन जायचं. हा, आणि मग तेवढ्या काळात मी काय काय केलं तुम्हाला ते पण सांगते. ते सांगायचं विसरले मित्रांनो. थंडीचा महिना तर होता, फेब्रुवारीचा महिना होता. त्या फेब्रुवारी महिन्याच्या म्हणजे दुसऱ्या महिन्यामध्ये मी काय केलं माहिती आहे, घरात बसून कंटाळायची. मग शेजाऱ्या सगळ्या बायका आहेत ना, त्या जायच्या भात लावणीला. तर त्या भात लावणीला मी गेली. तिथं मी इकडे 7 दिवस, त्याच्याकडे 7 दिवस, असं महिनाभर मी काम केलं तिथं. आणि 60 रुपये हजेरी होती तेव्हा. खाऊन पिऊन 60 रुपये हजेरी. मला ते पैसे मिळाले. त्याच्यानंतर मग मी माझ्या भावावर गेली. मी लोकर घेतली. लोकर जे आपण विणतो ना, मला विणकामाचा खूप शौक आहे. तोरणं विणायची, ताटावरची रुमालं विणायची, हा माझा छंद आहे पहिल्यापासून. आणि तिथे मी खूप म्हणजे स्पीड, एका दिवसाला पूर्ण 1 तोरण मी विणायची, एवढा स्पीड होता माझा. आणि आहे पण अजून, पण मी कधी करत नाही, वेळ नाही मिळत म्हणून. तर तसं ते कामं करायला लागली. शेतावरती जाऊन भात वगैरे लावणी, म्हणजे कधी आयुष्यात मी शेतातली कामं नव्हती केली, पण म्हटलं करायची. चल कसं तरी माणसाला विसरायचं. म्हटलं मी का गेली तिथं, की तिथून कुठे चान्स मिळेल मला फोन करायचा. मी बघायची पण नाही. पण ज्या बाईबरोबर जायची ना शेजारी, त्या आई तिला सांगून ठेवायची, हिला कुठं सोडायचं नाही.
तिच्या सोबतच राहायचं, ती बिचारी मला कुठं सोडायची नाही, सगळं सोबतच राहायची. असं करत करत तिचं भात लावली, कंबर मोडायची, काय काय पण जाऊ दे करायची आपली, जाऊ दे घरातून बाहेर जायचं, कसं तरी डोकं माइंड कन्वर्ट करायचं इकडं तिकडं, असं विचार, असं माझं चाललंय. नाही का, त्यातून एक मार्ग हा. होता का, तिला थोडासा एक मोकळीक पाहिजे होती माझ्या घरशी संपर्क करायला किंवा फोन हा, करायला. असं ते पण वाटत होतं. आणि मन पण थोडस डायव्हर्ट होतं ना, इकडे तिकडे गेलं. काय काय बापरे, मग ते लोकर आणायला लागायची, मग मी ते गोरेगावला जायची, मग माझा भाऊ माझा सायकल घेतलेली वडिलांनी, सायकलवर घेऊन जायचं मला, तिकडे काय लागल ते मला घ्यायचं वेळचं, म्हणजे माझ्या पैशांनी, आम्ही जे कमवलेले ते, मी अशी घरच्यांकडून पैसे घेत नव्हती. तर ते मी 60 रुपये असे. एक दिवस काय झालं, लोकर एक दिवस, असं तुम्हाला सांगते बघा, त्या लोकर, आणि मला कपड्यांचा छंद पहिल्यापासूनच आहे, चांगले चांगले कपडे, चांगले चांगले ड्रेस घालायची. तर त्या पैशामधून मी मला ड्रेस पीस तिथे घेतले, ते शिवले तिथं, आणि लोकर विकत घ्यायला गेली. 7 दिवसाची कमाई होती माझी, 7 दिवसाची, 36 कमाई, 420 रुपये होते. आणि 420 आणि गेली, लोकर घेतली पिशवीमध्ये, ठीक आहे, ते धागे किलोवरची लोकर, सायकलीला ती पिशवी अशी अडकवली, आणि त्यांनी गोळा केलेली होती, अशी गोल असा बॉल होता त्या लोकरचा, आणि ती अडकवली आणि पिशवी बाईकच होती, सायकलवर बसली आणि आलो. त्या लोकरीचा गोळा कुठं पडला, ठीक आहे, पडला, त्यात पॉकेट होतं त्या पिशवीत, तो पॉकेटही माझा पडला, सगळं गेलं. घरपर्यंत आल्यावर लोकर कुठं, पिशवी रिकामी, पिशवी मधलं पॉकेटही पडलं, ती लोकरही गेली, फाटली, आणि झालं ना सगळं. घरी आल्या एवढी रडत बसली मी, म्हटलं मी एवढी 7 दिवस मेहनत केली, एवढं शेतामध्ये काम केलं, आणि ते पैसेची लोकर आणलेली, ते लोकर विणून मी जे बनवायची ना तोरणं, ते विकायला, तो पण बिझनेस चालू केलेला तिकडे, आणि म्हणजे असं चालू होतं, आणि पैसे गेले माझी, एवढी मेहनत केलेली जी वाया गेली माझी, ते मला खूप वाईट वाटलं, आणि रडत बसली मी, खूप रडली तिथं. एवढं वाईट वाटलं ना की एवढे मेहनतीचे पैसे आपले गेले असं. तर मित्रांनो, आणि मग त्यानंतर काय झालं ते आता उद्याच्या भागामध्ये पहा तुम्ही, कारण नंतर मग यांच्याशी मी कसा कॉन्टॅक्ट केला, काय केलं ते तुम्हाला उद्याच्या भागावर सांगतो. तर चला, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप आणि सबस्क्राईब सुद्धा करा. तर मित्रांनो, भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड नाईट आणि बाय बाय. आणि टायगरला दाखवते तुम्हाला, हा बघा, थांबा, इकडे बसलाय पोरगा माझा, हा बघा, ऐकत बसला, सगळी स्टोरी ऐकते आणि खेळतोय बघा माझ्या पाठी, बघा बघा, खेळायचे मम्माला, मम्मा सोबत खेळायचे. उतू आले, उतू रात्रीचा, बघा वाजले किती, सगळ्यांना बाय कर जा. अरे बघा, अख्खा अंग टाकलं माझ्या अंग, हे बघा, हे बघा, अरे बाय कर टायगर, बाय, ते बघा बघा, देऊ पटका, देऊ पुसतोय तोंड. चला मित्रांनो, बाय बाय.